श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज ओमला स्पर्श करून तू हा संपूर्ण संदेश ऐकावा. तुझ्यासाठी हा गुपित संदेश मी काहीतरी सांगण्यासाठी जे महत्त्वाचे आहे, जे तुझ्या जीवनाच्या पूर्ततेसाठी आहे आणि तू हे तुझ्या मनात पूर्णपणे साठवावे, ऐकावे, ध्यानी धरावे, यासाठीच मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे. बाळा, कधीकधी आपलीच काही लोक आपल्यावर खूप काही अशी नजर लावतात, ज्यामुळे तुमच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ लागतात. पण ते अडथळे दूर करण्यासाठी मी तुमच्यासाठी ते सर्व काही करतो, ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही तुमच्या शक्यतांना वाढवू शकता. देव म्हणतात, बाळा, तू ज्यांच्यात मला शोधशील ते सर्वच काही तुला प्राप्त होणार आहे. माझ्यातली कोणतीही शक्ती अशी नाही जी तुला सहाय्य करणार नाही किंवा तुला मदत करणार नाही. तू तेच पाहत आहेस, तेच आकर्षित करत आहेस जे तुला हवं आहे. तू कुठल्याही गुरुला निवडलं तरी ते सर्व काही केलेलं पुण्य माझ्यापर्यंतच पोहोचत आहे. तुझी केलेली भक्ती फळाला येण्याची वेळ आली आहे. तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे. भक्तांसाठी मी स्वामी म्हणून कधी कार्य करतो, तर जेव्हा तुम्ही मला एखाद्या रूपात पाहू इच्छिता तेव्हा तुमच्यासाठी ते श्रद्धास्थान महत्त्वाचे असते. तुम्ही ज्यांना कुणाला गुरु मानत असाल, लक्षपूर्वक ऐकून घ्या, कारण मी सर्वत्र आहे. माझी शक्ती सर्वत्र आहे. तुम्ही जिथून सुरुवात कराल तेच तुमच्यासाठी घडत जाईल. तुमच्या जीवाला शांतता, आनंद प्राप्त करायचा आहे, तर तुमचे अडथळे दूर करायचे आहेत, तर होय, काळजी करू नका, कारण मी तुम्हाला पोटाशी धरून ते सर्व काही देणार आहे. तुमची सुरक्षा, खात्री आणि आवश्यक आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. पुढे चला, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुमच्या मनात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे मी सर्व काही स्वीकार करतो आणि तुमच्यासाठी हे संदेश देतो. हे संदेश ऐकताना तुमच्या मनात निरंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप झाला पाहिजे. तुम्ही जर हे करत असाल तर सर्वश्रेष्ठ आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. तुमचा वेळ दिलेला कुठेही व्यर्थ होणार नाही किंवा तो सत्कर्मी लागत आहे, हे विश्वासाने ऐकत राहा. बाळा, आजपासून तू तुझा कठीण काळ ओलांडला आहे. डगमगू नकोस. तुझा देव तुझ्यासोबत आहे. तुझा विश्वास जागृत ठेव, कारण मी सदैव तुझी मदत करतो. तुझ्या जीवनातून ते कठीण प्रसंग नाहीसे करतो. तुझ्या नशिबाला उज्ज्वल भविष्याकडे नेतो आणि तुला थेट स्वर्गातून तुझे स्वप्न पूर्ण करण्याचे आशीर्वादही प्रदान करतो. भूतकाळात तुमच्यासोबत काय घडले आहे, या जेवढ्याही गोष्टी आहेत त्या तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहेत. कधीकधी विश्वास ठेवा. संकटे, काळ आणि खूप काही परिस्थिती बदलते. घाबरू नका. विश्वास ठेवा. योजना देवाची परिपूर्ण आहे. तुम्ही ज्या काही नकारात्मकतेने वेढले गेले आहात ते सर्व काही तुमच्या घरातून, तुमच्या जीवनातून अगदी या क्षणाला दूर करणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करत आहे. अलगद ते तुमच्यापर्यंत येईल. ते वाऱ्यावर तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या कानात सांगेल की तुम्ही आनंदी व्हा. तुमच्या इच्छेचे तुम्हाला फळ मिळालेले आहे. होय, कारण आज हा संदेश ऐकत असताना तुमच्या दिशेने मी आनंदाची बातमी प्रवाहित करतो. ती तुमच्यापर्यंत या हवेच्या योगाने तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ती तुमच्या सुरुवातीला कानात येईल आणि तुमच्या हृदयात उतरेल आणि तुमच्या मुखावर एक स्मितहास्य उठेल, कारण तुम्ही त्याची वाट पाहत असाल. पहिल्यांदाच तुम्ही पाहाल की देव त्या पडद्यांवरून ते सर्व काही बाजूला करत आहे, जे आज तुमच्यासाठी पडद्याआड होतं. तुम्ही जे काही मागत आहात तेच तुम्हाला मिळत जाईल आणि त्या तुम्ही आनंदी व्हाल. मला माहीत आहे की तुमची मदत कुठे करायची आहे. व्यावहारिकदृष्ट्या आणि काही गोष्टी हाताळत असताना
काळजी घ्या. मला माहीत आहे की तुम्ही ते सर्व काही लक्षपूर्वक करता, पण तरी देखील मी तुम्हाला काही आज सांगू इच्छितो. तुम्ही ते कर्म करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळणार आहे. काही कर्म तुम्ही करता पण ते मनाने नाही करत, म्हणूनच तिथे अपयशी होता. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की सृष्टीचे काही नियम आहेत. तुम्ही जर त्यानुसार चाललात, जर तुम्ही कधीकधी तुमच्या मनाचे ऐकलेत, तर त्यातही तुमच्यासाठी आनंद दडलेला आहे. मग ते एखादे कार्य तुमच्यापर्यंत येते आणि त्यात तुम्हाला यश मिळू लागते. मग तुम्ही आनंदी होता. मग समजून जा की तुम्ही मनाप्रमाणे केल्यावरच तुम्हाला आनंद प्राप्त होतो. पण कधीकधी देव तुम्हाला स्थिरावतो, तुम्हाला थांबवतो आणि तुमच्यासाठी काहीतरी वेगळं पाठवतो. तुम्ही जेव्हा ते हाताळता तेव्हा सुरुवातीला ते तुम्हाला कठीण वाटू शकतं, पण ते तुमच्यासाठी योग्य आहे आणि तोच मार्ग तुमच्या पुढे जाण्यासाठी देवाने आकारणी करून पाठवलेला आहे. तुम्ही जर देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवत असाल, करत असाल, तर आत्ताच माझे देव महान, माझे स्वामी महान असे टाईप करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हा निवडक काही लोकांपर्यंतच पोहोचवला जाईल, कारण हा नक्कीच स्वामींनी तुमच्यापर्यंत आणून दिलेला आहे. तुमच्यासाठी यात काही संकेत आहेत, तर काही विश्वासार्ह गोष्टी आहेत. जर तुम्ही विश्वास केला तर तुमच्यासाठी अशक्य गोष्टी पूर्ण होऊ लागतील, आशीर्वाद येऊ लागतील आणि आयुष्यात खूप काही बदल होतील. जे बदल तुमच्यासाठी सकारात्मक आहे, आशीर्वादाने भरलेले आहे. तुमच्या आयुष्यातसुद्धा खूप लवकर येणारा काळ तो आनंदाचा आहे. तेव्हा सुरुवात झाली आहे. अगदी या क्षणापासून तुम्ही जे काही वाट पाहत आहात तेच मिळणार आहे. शुभ आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत. पुढे चालत राहा, कारण देव तिथेच शक्यता निर्माण करतो, तिथेच सर्व काही घडतं. तुम्ही स्वीकार करा आणि आनंदी व्हा. तुम्ही तुमच्या सद्गुरूवर, तुमच्या गुरूवर किती विश्वास ठेवता हे तुमच्या आशीर्वादांवर अवलंबून नाही, तर तुमच्या मनातल्या श्रद्धे आणि विश्वासावर अवलंबून आहे. तुम्ही जितका विश्वास कराल तितकेच तुमचे गुरुबळ वाढू लागेल. तुम्ही तेच पाहता जे तुम्ही अपेक्षित करता. देव म्हणतात, लवकरच तुझे जीवन आनंदाने भरल्या जाईल. तुमच्या चिंता, काळजी आणि त्रास दूर करण्यासाठी तुम्ही नामस्मरण करावे, कारण ते तुमच्या हृदयातून येते आणि ते मी स्वीकार करतो. तुम्ही केलेली प्रार्थना मी व्यर्थ जाऊ देत नाही, तर कित्येक लोकांमधून, लाखो लोकांमधून तुमची निवड करून मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो. अविश्वसनीय आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. कमी बोला आणि कार्य करा. देव म्हणतात, शंका घेऊ नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या अभयवचनावर तुला विश्वास आहे ना? मग रडत राहण्याची आवश्यकता नाही. अरे बाळा, माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येते, तुला उंचावते, तुला दुखावणाऱ्या मनांना तुझ्यापासून वेगळं करते. कारण आता नशिबाचे दरवाजे मी उघडतो आणि तुला तो समजूतदारपणा देतो ज्यामुळे तू पुढे जावे. स्वामींची योजना आहे की तुमच्यासाठी पुढे जाण्यासाठी दरवाजे उघडल्या जावेत. जर तुम्ही त्या द्वारात आशीर्वादांसाठी प्रवेश करू इच्छिता तर सांभाळा, आपल्या कार्यांना सांभाळा, आशीर्वादांना सांभाळा, कारण ते तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा खूप काही थांबते, म्हणून थांबू नका, पुढे पाऊल टाकत राहा. काही चुकलं असेल तर देवाला क्षमा मागा आणि प्रार्थना करा, कारण प्रार्थना ऐकली जाते. देव सर्व काही पाहत आहे, तुमच्या हितासाठी सर्व काही करत आहे. मग तुम्हीही ते सर्व काही स्वीकार करा. या संदेशातून तुम्हाला संकेत मिळत आहे ते तुम्ही ओळखायचे आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात जे काही अडथळे येत होते ते आता दूर करण्यात येणार आहे. तुम्हाला नजर लावणारे लोक तुमच्या आजूबाजूला असतानाही तुम्हाला आता त्यांच्यापासून वेगळं करण्यात येत आहे. त्यांच्या नजरा आता दुसरीकडे केल्या जाणार आहेत आणि तुम्हाला उंचावल्या जाणार आहे. तुम्ही जर देवाला प्रार्थना केली आहे तर ती स्वीकार होत आहे. तुमच्या चांगुलपणाला वाढवा, चांगले कर्म करा, कारण चांगले कर्म देव निश्चितच पाहतो आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो. समोर पुढे चालत असताना तुमच्या मार्गात काही आनंदाच्या बातम्या आहेत, काही नाते आहेत, काही प्रेम आहे, ते तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचे आवडते कार्य आहे. जर तुम्ही आवडते कार्य निवडत असाल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद घेऊन आलेला
संदेश आहे. कारण पुढील काही काळातच तुम्ही एखादे नवीन कार्य सुरू करणार असाल. म्हणूनच स्वामींनी तुमच्यासाठी संकेत म्हणून हा संदेश पाठवला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदासाठी प्रयत्न करता तेव्हा देवही तुम्हाला साथ देतो. तुमचे जीवन उंचावतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो. देवासमोर उभं राहून जो कोणी प्रार्थनापूर्वक नमस्कार करून देवाला प्रार्थना करतो ती ऐकली जाते, ती देवापर्यंत पोहोचली जाते. परमेश्वर आभार माना. परमेश्वर तुमच्या मनाला आशीर्वादाने भरतो. कारण तुम्ही जे काही मनाने स्वीकार करता तेच पुन्हा पुन्हा तुमच्या दिशेने येऊ लागते. मग तुम्ही आशीर्वाद स्वीकार करत असाल तर आशीर्वाद येतील. तुम्ही जर काही महत्त्वाचे देवाला मागू इच्छित असाल तर अगदी या क्षणालाही या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही मागू शकता. प्रार्थना करत राहा, नामस्मरण करत राहा, कारण ते देवापर्यंत पोहोचते. तुम्ही इथे दिलेला वेळ वाया गेला नाही तर देव तुमच्या नशिबाला उघडतो. देव तुम्हाला शून्यातून अधिक कडे नेतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो. आज मनातील काही वेदना, दुःख बाहेर पडणार आहेत, कारण त्यांना मोकळे करण्यासाठी देवाचे आशीर्वाद आले आहे. जेव्हा तुम्ही हे काही निवडता तेव्हा तुमच्यासाठी ते सर्व काही घडून येते. जेव्हा परिस्थिती बदलण्याची तुम्हाला आवश्यकता आहे तेव्हाच हे संदेश तुमच्या पुढे येतात. तुम्ही जर याची निवड केली आहे तर होय, तुम्ही आता सक्षम बनवल्या जात आहात. पूर्ण हे ब्रह्मांड परमेश्वर तुम्हाला मदत पाठवत आहे आणि तुम्ही ती स्वीकार कराल, कारण देवाचे आशीर्वाद आले आहेत. जेव्हा जेव्हा तुमची चमत्कार स्वीकारण्याची इच्छा अधिक प्रबल होते तेव्हा चमत्कार घडू लागतात. आशा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद आले आहेत. काहीतरी नवीन सुरुवात घडवल्या जात आहे. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात, तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात, कारण तुमची निवड स्वतः स्वामींनी केली आहे. लाखो लोकातून हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ततेसाठी देव तुम्हाला निवडतात आणि तुमच्या त्रासांना संपवतात. तुम्ही तुमच्या जीवनात कितीही त्रासदायक, बर्बाद स्थितीतून जात असाल तरी हा संदेश तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला ठरणार आहे. कारण इथून पुढे तुमच्यासाठी ते विधीचे विधानही परमेश्वर बदलत आहे. तुमची गरिबी आता तुमच्या श्रीमंतीत परिवर्तित केल्या जाणार आहे. तुम्ही खूप काही कष्ट जीवनात सहन केले आहे. खूप काही लोकांनी तुमचे गैरफायदेही घेतले आहे. तुमच्या कार्यातून तुम्हाला नफा मिळू दिलेला नाही, तर तुमच्या कार्यातून तुम्हाला लुबाडल्या गेले आहे. पण आता हे सर्व काही परिवर्तित केल्या जाणार आहे. कारण ज्या कोणी लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे ते देवाने सर्व काही पाहिलेलं आहे. ते तुमचे त्रासदायक नाते, ते तुमचे कार्यातले काही असे मोठे लोक ज्यांनी तुम्हाला लुबाडले आहे किंवा ज्यांनी वारंवार तुमच्यासाठी अशी परिस्थिती निर्माण केली आहे ज्यामुळे तुम्ही मागे राहावे किंवा तुम्ही जिंकू नये, अशी परिस्थिती ज्यांनी तुमच्यासाठी निर्माण केली होती ते आता फक्त तुमच्याकडे पाहत राहतील इतकी तुमची परिस्थिती बदलण्यात येणार आहे. जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे, तुम्ही खूप रडला आहात. तुमच्या मनातील वेदना देवापर्यंत प्रार्थनेच्या स्वरूपात पोहोचवल्या गेली आहे. आता शांत होण्याची वेळ आहे, आनंदी होण्याची वेळ आहे. कारण देव आता तुमच्या त्या रिकाम्या जागा आनंदाने, उत्साहाने, प्रेमाने आणि प्रगतीने आणि आर्थिक समाधानाने भरणार आहेत. जर तुम्ही हे सर्व काही ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुमची निवड स्वतः देव करतात. स्वामी जिथे येतात तिथे सुखद अनुभव, आनंदाचे क्षण जीवनात प्रवाहित होण्यास काहीही क्षण लागत नाही. तुम्ही जर हा संदेश आज ऐकत आहात तर आजच तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाची घटना आहे जी तुमच्या जीवनाशी जोडलेली आहे. ती तुमच्या आर्थिक समस्या दूर करेल, तुम्हाला आर्थिक प्रगतीसाठी प्रेरित करेल आणि तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. जर तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल, स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी ते क्षणभरही उशीर होणार नाही आणि तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल जे दैवी आश्चर्याने भरलेले आहेत आणि तुमच्यासाठी ते
कुठून तरी येत आहेत, ज्यामुळे तुमचे समाधान वाढावे, आनंद वाढावा, तुमच्या कार्यात प्रगती व्हावी, यासाठी देवाचे नियोजन आहे. जर तुम्ही देवाचे नियोजन स्वीकार करू इच्छित असाल तर होय, मला देवाचे नियोजन स्वीकार आहे, मला देवाचे आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका. देव तुम्हाला ती सद्बुद्धी देतो आणि तुम्हाला त्या पुढील मार्गावर नेतो. जेव्हा तुम्ही त्या मार्गाचा स्वीकार करून तिथे पावले टाकू लागता, तेव्हा तुम्हाला मनाप्रमाणे यश मिळू लागते. याचा अनुभव तुम्ही या 48 तासात करणार आहात. कुणासाठी हा हप्ता खूप सुंदर अनुभव देणारा आहे, तर कुणासाठी हे 48 तास खूप आनंद देणारे आहेत. ज्याने ज्याप्रमाणे कर्म केलेले आहेत त्याचप्रमाणे देव त्याचे फळ घेऊन येतो. जर तुम्ही तुमच्या कर्मांना अधिक गती देण्यासाठी स्वामी माऊलींना प्रार्थना करत आहात की तुम्ही जे काही कर्म करता त्यात मोठे यश प्राप्त व्हावे, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. कारण यातील ऊर्जा तुमच्या जीवनाला जागृत करणारी आहे, तुमच्या अडलेल्या कार्यांना पूर्ण करणारी आहे आणि तुम्हाला सहाय्यक ठरणारी आहे. माझ्या प्रिय बाळा, काहीतरी खात्रीशीर तुझ्या मार्गात येत आहे, जे तुला हसवणार आहे, आनंदित ठेवणार आहे आणि तुझ्या मुखावर एक तेज देणारा आहे, जे तुझ्या मार्गात येत आहे. काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, पण हार मानू नका. पुढे चालत राहा, पुढे पाऊल टाकत राहा, कारण दैवी ऊर्जा तुम्हाला साथ देत आहे. तुमच्या जीवनातील सुखद क्षण, सुखद वेळ येत आहे. जे तुम्ही मागत आहात त्याहीपेक्षा दुप्पट देणारे आशीर्वाद घेऊन हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मार्गात पाठवला जात आहे. चिंता करू नका, काळजीने व्याप्त होऊ नका. देव म्हणतात, बाळा, वर्तमान क्षण, भूतकाळ किंवा भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगणे आणि त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही वर्तमानात राहून चिंता न करता जे भूतकाळात घडून गेले आहे किंवा तुमच्यासोबत कुणी काय काय मतभेद केले आहेत किंवा वादविवाद केले आहे, भांडणे, तंटे आणि खूप काही त्रास झाला आहे, ते सर्व काही मागील भूतकाळात घडलेल्या घटना आहे. त्याकडे जास्त लक्ष न पुरवता, चिंता न करता वर्तमानात आज तुमच्याकडे कुठला आनंद आहे, कुठले सत्कर्म आहे जे तुम्ही करण्याची आवश्यकता आहे. समोर जाण्यासाठी संयम ठेवा, धीर ठेवा आणि शक्तीने पुढे जा. कारण आंतरिक शक्ती जितकी वाढेल तितकंच अहंकाराचं नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा विचार पटतात तेव्हा ते घ्यावेत. कधीकधी मनानेच अहंकार निर्माण होतो. आपल्याकडे हे आहे किंवा आपल्याकडे ते आहे, आपलीच दृष्टी आपल्याला लागू शकते. त्यामुळे या सर्व काही गोष्टींपासून दूर राहा. फक्त परमेश्वरी ध्यान, चिंतन आणि नामस्मरण हे जितक्या वेळ करता येईल तितक्या वेळ आवश्यक या गोष्टींना वेळ द्या. स्वामी समर्थाचे उपदेश हे केवळ बोलणे नसून ते जीवनात जगण्याची एक कला आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट भक्तांना सांसारिक बंधनातून मुक्त करण्यासाठी, परमेश्वराशी जोडण्यासाठी आहे. आध्यात्मिक विचार हे सर्वश्रेष्ठ आहेत. स्वामी माऊली अडचणीतून दूर करतात, तुम्हाला मान सन्मान आणि प्रगतीच्या मार्गावर नेतात. पण त्या ठिकाणी चुकीचे वागणे थांबवायला पाहिजे. ज्या ठिकाणी अडचणी येतात तिथे मार्ग शोधण्यासाठी देवाकडे येणे आवश्यक आहे. देवाचे नामस्मरण करणे आवश्यक आहे. कधीकधी लोक सत्कर्म करतात पण ते खूप इतरांना दाखवतात. ते न दाखवता आपले शांतपणे कार्य करत राहायचे, धर्म करत राहायचा. जेव्हा जेव्हा तुम्ही सत्कर्म आणि धर्माचे पालन करता ते कुणाला दाखवून न करता आपल्या मनाला शांती आणि आनंद प्राप्त होण्यासाठी करा. मग बघा कसे चमत्कार तुम्ही आकर्षित करता, जे तुम्ही कधीही ऐकलेले नाहीत किंवा अनुभवलेले नाहीत. असे श्रद्धेने तुमचे मन भरून जाईल आणि आनंद तुमच्या जीवनात प्रवेश करेल. स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणे
ही सर्व कार्ये सिद्ध करण्याची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही हे ऐकत असाल तर तुम्ही श्रद्धाळू आहात. तुम्ही स्वामींचे भक्त आहात, कारण तुमचे मन आतून पवित्र झाले आहे. अहंकाराचा नाश झाला आहे. वाईट विचारांचा त्याग केला आहे. म्हणूनच आज तुमचे मन शांत होऊन हा संदेश ऐकत आहे. पुढे चालत राहा, कारण देव तुमची काळजी घेतो. देव तुमच्या जीवनात त्या सर्व काही अडचणी दूर करतो आणि तुम्हाला त्या उन्हातूनही सावलीचा आनंद देतो. तेव्हा समजून जा की परमेश्वरी शक्ती तुमच्यासोबत आहे. चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुमच्यासाठी आनंद येत आहे. जेव्हा मन आनंदी असते तेव्हा आपोआप चमत्कार तुमच्या दिशेने प्रवाहित होतात. तेव्हा दैवी शक्तीवर, स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा. बाळांनो, काही गोष्टीसाठी कष्ट करणे आवश्यक आहे. ते कष्ट योग्य वेळेवर फळांची अपेक्षा देतात. जर तुम्ही अपेक्षा ठेवत आहात तर विश्वास ठेवा की त्याची फळाची वेळ येत आहे. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि आधार देणारा उपदेश आहे, जो कठीण काळातही भक्तांना धैर्य देतो, आशीर्वाद देतो आणि आपल्या हृदयाला स्पर्श करतो. जर तुम्ही स्वामी शक्तीवर अतूट विश्वास ठेवत असाल तर तुमचा श्रद्धा आणि विश्वास अधिक वाढो आणि स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.